मालेगाव तालुक्यातील खडी क्रेशरचा धूर आता जीवघेणा ठरतोय। या प्रदूषणामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान होत आहे, तर नागरिकांचं आरोग्यही मोठ्या धोक्यात सापडले आहे। नमस्कार मित्रांनो, मी शेखर पगार, लोकशाही माझा SP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मालेगाव तालुक्यातील जे खडी क्रेशर आहे, या खडी क्रेशरांच्या बाबतीत नागरिकांची वारंवार तक्रारी येत आहेत। त्याच्यानंतर या खडी क्रेशरांमुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। तसेच या ज्या खडी क्रेशरमधून निघणारा जे काही धूळ आहे, हे धुळीचे थर हे जमिनीमध्ये साचतात। तसेच शेतकऱ्यांच्या ज्या की पीक असतात त्या पिकांवर देखील या धुळीचा विपरीत परिणाम होतो आहे। परंतु वारंवार निवेदनं देऊन, तक्रार देऊन, आंदोलन देखील करून कारवाई का होत नाही, असे सामाजिक कार्यकर्ते आणि RTI कार्यकर्त्यांची मागणी आहे। आणि ज्यावेळेस कारवाई केली जाते तर छोटे मोठे जे काही खडी क्रेशर आहेत यांच्यावर काहीतरी दाखवण्यासाठी कारवाई केली जाते। परंतु जे मोठमोठे खडी क्रेशर आहेत, जसं आपण एकीकडे जर पाहिलं शेंदुरी फाट्यावरचे खडी क्रेशर घ्या, गिगावचं घ्या, इकडे चिखलोळ भागातलं घ्या, त्याच्यानंतर लोणवाडे, खडकी, दसाणं, हातानं, तर ह्या भागामध्ये जे काही मोठमोठे खडी क्रेशर आहेत ते छोटे मोठे खडी क्रेशर बंद करून मोठ्या खडी क्रेशर धारकांना अभय दिलं जात आहे। यांच्या मागं कुठल्या तरी व्यक्तीचा वरद असल्याशिवाय किंवा सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याशिवाय यांची मजुरी एवढी वाढू शकत नाही। म्हणून आज जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे, जर आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये त्या खडी क्रेशरमधून जी धूळ निघते त्या धुळीचे जे थर साचत आहेत, येणाऱ्या काळामध्ये याचे दगडात आणि खडकात रूपांतर झाल्यानंतर भविष्यात शेतकरी तिथं पीक घेऊ शकत नाही, त्यांची जमीन ही नापीक होऊ शकते, अशी देखील परिस्थिती निर्माण झालेली आहे। तसेच या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे। आणि या खडी क्रेशर धारकांची एवढी मुजरी आहे की यांचे जे काही मोठमोठे वाहनं आहेत, इथून खडी भरून हे छोट्या मोठ्या रस्त्यांवरनं घेऊन जातात, जिथं जड वाहनांना परवानगी नाही अशा रस्त्यांवरून घेऊन जाऊन यांची वाहतूक सर्रास चालू आहे। परंतु याच्याकडं महसूल प्रशासन असेल, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील किंवा अपर जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज खडी क्रेशर धारकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की छोटे मासे पकडले जातात, परंतु जे मोठे मासे आहेत त्यांच्या मागं कोणीतरी मोठा व्यक्ती असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही। आणि कारवाई दाखवण्यासाठी आम्ही काहीतरी केलं असं दाखवण्यासाठी अधिकारी छोटे मोठे खडी क्रेशर बंद करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना वेठीस धरतं। म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की तुम्ही जे काही अवैध उत्खनन असेल, आज महसूल इतका बुडतो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात, तिकडं देखील महसूल प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही। म्हणून या खडी क्रेशर धारकांवर कुठंतरी बंधन येणं गरजेचं आहे। यासाठी वारंवार आंदोलनं, निवेदनं, माहिती अधिकारचे कार्यकर्ते देखील निवेदनं देतात, परंतु ठोस कारवाई होताना दिसत नाही। म्हणून लोकशाही माझ्या SP न्यूजमध्ये मी आज आपल्याला जागृत करत आहोत की नागरिकांनी देखील जागृत होणं गरजेचं आहे। शेंदुर्णी फाटा पाडळदे रस्त्यासाठी लोकशाही धडक मोर्चा आक्रमक, शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा। मालेगाव तालुक्यातील शेंदुर्णी फाटा ते पाडळदे या रस्त्याच्या दुर्वस्थेबाबत आता नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला आहे। वाळू, मुरुम आणि खडीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली चाळण आणि धुळीच्या साम्राज्याविरोधात आता लोकशाही धडक मोर्चा मैदानात उतरला आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली आता प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे। विस्तृत बातमी, मुख्य मुद्दे। रस्त्याची दयनीय अवस्था। अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे पसरले असून पाडळदे परिसरातील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। आरोग्याचा प्रश्न। धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढत असून शेंदुर्णी फाट्यावरील कारखान्यांच्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत। लोकशाही धडक मोर्चाचा पवित्रा। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेखरदादा पगार यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी प्रशासकीय दिरंगाईचा तीव्र निषेध केला आहे। महत्त्वाचा इशारा। लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की जर लवकरच या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही आणि अवजड वाहतुकीवर नियंत्रण मिळवले नाही तर नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल। या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। निष्कर्ष। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेंदुर्णी फाटा ते पाडळदे हा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे।
आता शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. व्हिडिओ रिपोर्टर, मालेगाव. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.